जाताना मस्त. तर आज आहे डे 2 आणि आम्ही जाणार आहोत आज ग्रँड कॅनियनला. तर ग्रँड कॅनियन इथलं 7 वंडर मधलं एक वंडर आहे जे अरिझोनामध्ये आहे. तर आपण काय म्हणतो श्रीजा, चला तर मग जाऊया. फ्लॅगस्टाफ खूप पॉप्युलर आहे त्याच्या हिस्ट्री, माउंटेन व्ह्यू आणि कूल वेदरसाठी. इकडे ऑब्झर्वेटरी पण आहे जिथे 1930ला प्लुटो प्लॅनेट डिस्कवर झाला होता. मग इकडे हिस्टॉरिक रूट 66 पण आहे, नेटिव्ह अमेरिकन्स कल्चर सेंटर, म्युझियम्स, बरंच काय काय आहे इकडे बघण्यासारखं. आता आम्ही पोहोचलो आहोत ग्रँड कॅनियनच्या एंट्री पॉइंटवर टू गेट तिकीट्स. इकडे ही पिंक जीप दिसते, दॅट इज व्हेरी पॉप्युलर फॉर ऑफ रोड ट्रिप्स. जिथे तुम्हाला रोड खूपच असं बम्पी असेल तिथे या जीपचा खूप जास्त वापर होतो. आणि प्लस तुम्हाला ह्याच्याबरोबर गाईडही असतो जो तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन देतो रिलेटेड टू लोकल हिस्ट्री अँड वाईल्ड लाईफ. आता आम्ही पोहोचलो आहोत ग्रँड कॅनियनच्या पॉइंटला. आता बघूया, थोडंसं कार इथे पार्क केलेली आहे. आता जातो थोडं चालत चालत. असं थंड आहे वातावरण इथे, अजिबात गरम नाही. आमच्या फिनिक्सला खूप गरम असतं पण इथे एकदम थंड आहे मस्त. आता किती वाजलेत तरी 10 वाजलेत आता. सो फायनली ग्रँड कॅनियन हे USA मधलं वन ऑफ द 7 वंडर्स आहे. कारण की हे जे रॉकी पॅटर्न्स आहेत ते नॅचरली क्रिएट झालेले आहेत आणि कोलोरॅडो रिव्हर ह्यामुळे ह्याला लाखो वर्ष लागले आहेत तेव्हा जाऊन हे पॅटर्न असे तयार झाले आहेत. आणि म्हणून ग्रँड कॅनियन हे एक हिस्टॉरिकल प्लेस पण आहे प्लस एक नॅचरल वंडर पण आहे. आणि इकडे नेटिव्ह अमेरिकन्स पण हजारो वर्ष राहिलेले आहेत. इथे हे स्प्रिंग वॉटरचं स्टेशन आहे. म्हणजे इथे ग्रँड कॅनियन मधून झऱ्याचं पाणी येतं जे एकदम क्लीन असतं. आणि हे इथे हाईक किंवा ट्रेकिंग करणारे जे लोक असतात ते इथे या स्टेशनवर येऊन त्यांचे बॉटल्स रिफिल करून पिऊ शकतात. ज्यांना अजून डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन हवी असेल ग्रँड कॅनियन फॉर्मेशनची तर त्यांच्यासाठी म्युझियममध्ये बरीच इन्फो आहे. आम्ही आता साऊथ रिमवर आहोत. असे 3 रिम आहेत, नॉर्थ, साऊथ आणि वेस्ट. तर वेस्ट लास वेगसपासून जवळ आहे आणि तिकडे आता स्कायवॉक पण बांधला आहे. ते आहे हे सिनिक गंडोला. तर ही गंडोला राईड आम्हाला 11,500 फीटवर वरती घेऊन जाणार आहे आणि तिथून आम्हाला सॅन फ्रान्सिस्को पीक पण दिसू शकतात आणि ग्रँड कॅनियन पण दिसू शकतं. ग्रँड कॅनियन आमचं जस्ट आता झालेलं आहे आणि आता आम्ही जात आहोत गंडोला राईडकडे. चला तर मग जाऊया. बघा असं आहे मागे सगळं. ते चेअर कार पण म्हणजे चेअर लिफ्टवाले पण आहेत पण आम्ही बसणार आहोत गंडोलामध्ये. आणि इथे ट्युबिंग पण आहे. तर बघूया आता आम्ही काय काय कव्हर करतो इथे. शिजा, आर यू एक्साइटेड फॉर युअर गंडोला राईड? चला. 4 जुलै आहे, सुट्टी आहे सगळ्यांना म्हणून जास्त गर्दी आहे इकडे. अजून काही नाही. हे बघ असं आहे.
वरती आता श्रीजाचं फेस पेंटिंग फ्री आहे, तर त्यासाठी आता आम्ही थांबलो आहे. तरी चैतन्य थांबला आहे क्यूमध्ये आणि मग इथे आम्ही विचार केला तोपर्यंत फेस पेंटिंग करून द्यायचं. तर आज इथे लकीली जराच एक गोष्ट चांगली झाली आहे की इथे हे गंडोला राईड आणि बाकी सगळ्या राईड्स इथे आज फ्री आहे. त्यांचं सिस्टम काहीतरी डाऊन असल्यामुळे ते म्हणालेत की आज नो फीज, प्लस इथे 4 जुलै पण आहे. तर माहीत नाही, सो वी आर व्हेरी लकी की आम्हाला हे सगळं काही फ्रीमध्ये करायला मिळणार आहे आज. नंतर वर गेल्यावर बघ. इथे बस, आमच्यामध्ये बस, इथे बस. वर चाललोय. आता तू उभी राहू शकते इथे. करत पुढे वरती अजून जायचंय. आणि इथे बघ लिहिलंय एलिव्हेशन. बघ इथे फोटो काढूया ना. एलिव्हेशन बघ, हे सगळं लिहिलंय असं. एवढ्या वरती आपण आलोय म्हणून. चैतन्य आता इथे घाबरलेला आहे. खाली जाताना जिजू कसं वाटलं? खाली जाताना मस्त वाटलं ना? अरे मला हे सगळं खूप आवडतं. आणि आपण जायंट व्हील मध्ये बसतो तेव्हा कसं वाटतं ना, तरी पण हे सगळं बंद आहे. टाक खुश रिजा. काही ट्युबिंग पण करून झालं, त्याच्यानंतर स्नोबॉल पण झालं. आम्हाला थोडंसं भूक लागली होती, पण इथे खाण्यासाठी एवढं काही नाही आहे. म्हणजे इथे मी बघत होतं फ्राईज वगैरे मिळतं आहे का, पण नाही आहे एवढं. ह्यांच्याकडे फक्त असं बर्गर्स आणि हॉटडॉग आहे, ते आम्ही नाही खात. म्हणून आता बघू इथे नियर बाय कुठे काय आहे, कुठलं फूड आउटलेट मिळालं तर. नाहीतर आता आम्हाला सेडोना पण खरं तर कवर करायचं आहे. तर लेट सी कसं होतं आहे, काय होतं आहे. आतासाठी तिथे खूप मजा आली, कारण की एकतर फ्रीमध्ये आम्हाला सगळ्या गोष्टी करता आल्या. भेटूया नेक्स्ट डेस्टिनेशनला. चला.
नेक्स्ट डेस्टिनेशन आहे सेडोना. तर सेडोनाचं जे काही आम्ही बघितलं आहे ते तुम्हाला मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवीन. तुम्हाला हा ब्लॉग कसा आवडला नक्की मला कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. बाय, टेक केअर. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.